थांबलो. मला म्हणले आकुर्डीत जायचं. मी म्हणलं कुठं आकुर्डीत? म्हणले खंडोबा. मी म्हणले 100 रुपये बसा. म्हणले नाही. तर कॅनरा बँकेत आपलं खातं आहे. आता तिथं आलो होतो. अर्धा तासाच्या वर गेला. प्रत्येक जण येतोय तो स्कीम सांगतोय आमच्या ह्याच्यात एवढे इन्व्हेस्ट करा, ते इन्व्हेस्ट करा. जय शिवराय मित्रांनो, शुभ प्रभात सगळ्यांना. तर सकाळचे 4:45 वाजलेले आहेत. आपण आलेलो आहोत ऑन फील्ड. तर बघूया आज दिवसभरात कसं अर्निंग होणार आहे. तर ओला आणि उबेर दोन्ही ॲप वापरून आपण प्लस ऑफलाईन पण बिझनेस करणार आहोत आणि रिक्षावर खरंच बघणार आहोत की रिक्षा धंदा हा 2026मध्ये खरंच प्रॉफिटेबल राहणार आहे का. 15 minutes later. पहिली ट्रिप आपल्याला वाजायला किती म्हणजे पहिली ट्रिप पडली, उचलली आपण, ती होती 5:15 वाजता. आलो किती वाजता? 4:45 वाजता. म्हणजे अर्ध्या तासाने आपल्याला पहिली ट्रिप पडली. 104 रुपयाची. डांगे चौक, शिंदे वस्ती, नाही कुठून पडले, आकुर्डी स्टेशन जवळूनच पडली होती. तर 104 रुपयाची. आणि तिथून मग आपण कंटिन्यू आपण किती ट्रिपा मारल्या? 4 ट्रिपा कंटिन्यू मारल्या आपण टोटल. तर 350 रुपयाचं काम झालेलं आहे. लॉग इन हो, अजून 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. तर बघू, एखादी ट्रिप झाली तर बरं होईल. टार्गेट पूर्ण होईल आपलं सकाळचं 2 तासाचं. 3 hours later. जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा. तर आपण आता परत लॉग इन केलेलं आहे. सगळे आपण 4:45 वाजता आलो होतो. आणि 4:45 वाजता येऊन आपण 7 वाजेपर्यंत 400 रुपयाचा बिझनेस केला होता. पहिली ट्रिप पडायला आपल्याला अर्धा तास लागला. आणि नंतर जे चालू झालं ते कंटिन्यू आपण 5 ट्रिप मारून 400 रुपये केले. आता परत आलेलो आहे, लॉग इन करतोय आणि ओला उबेर मध्ये बघूया किती बिझनेस होते आणि रिक्षा धंदा प्रॉफिटेबल आहे का आताच्या कंडिशनला, ते बघणार आहोत. मेट्रो स्टेशनला भाडं उचलणं आता म्हणजे खूप अवघड झालेलं आहे. पोलीस थांबलेले असतील तर तिथून चुकूनही भाडं नका उचलू. कस्टमरला पुढे बोलवा. म्हणजे पुढं म्हणजे बऱ्यापैकी पुढं, जिथं रोडवर लिहिलेलं आहे पिक अँड ड्रॉप, म्हणजे ड्रॉप लिहिलेलं आहे, तिथं बोलवायचं कस्टमरला. नाहीतर तुमच्या अंगावर पावती पडली, अंगावर नाही गाडीवर पावती पडली म्हणून समजा. खूप अवघड झालेलं आहे. पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता मेट्रो स्टेशन वरून भाडं उचलणं. ऑफलाईन ट्रिप आपण आणली, जी होती बिग बाजार चिंचवड पासून शीतळादेवी मंदिर आकुर्डी गावात. तर मला हात केला त्यांनी. मी थांबलो. मला म्हणले आकुर्डीत जायचं. मी म्हणलं कुठं आकुर्डीत? म्हणले खंडोबा. मी म्हणले 100 रुपये बसा. म्हणले नाही नाही, मी ओला बुक करते म्हणले. मग म्हणलं ओला मध्ये किती दाखवते चेक करा. त्यांनी म्हणले 60 रुपये. मी म्हणलं बसा चला. आणि 5 मिनिटातच सोडलं. 3-1 किलोमीटर असं लय बिग बाजार पासून हे आकुर्डीचं खंडोबा चौक. तर 60 रुपयात सोडलेलं कस्टमरला आणि 5 मिनिटच लागले. तर 5 मिनिटात 60 रुपये. भले ते किलोमीटर 19-20 असेल, काहीतरी असेल, म्हणजे XYZ असेल. तर असं पण परवडतं मित्रांनो. ऑफलाईन बुकिंग परवडतात कशाही असू द्या, फक्त व्यवस्थित भाडं भेटलं पाहिजे ना आपल्याला. मगाशी मी एक रावेत मधून ट्रिप घेऊन येत होतो. रावेत मधून एक मोठी सोसायटी आहे पार ते किवळे साईडला. आणि तिथून कस्टमर होतं एक बेल्जियमचं, लेडीज कस्टमर, बेल्जियम. नाव काय? एला नाव होतं, एला. तर मी ज्या रूट वरून आलो, अक्षरशः मला लाज वाटायला लागली. त्या कस्टमरने नाकच दाबूनच आले. ते एवढं रोडवर घाण होती. ड्रेनेज फुटलं होतं कुठलं तरी रोडवर, पाणी अख्खं त्या रावेत मध्ये समीर लॉन साईडला. आणि खड्डे मारण्याचे मोठे मोठे डंपर आहेत, धूर सोडतात, ते धूळ मारण्याचे. मी विचार केला, अरे ही आली खरी आपल्या इकडं, आपल्या देशात, आपल्या एरियात, ती काय म्हणत असेल आपल्या देशाविषयी. बाहेरच्या देशातले लोक लय नावं ठेवतात आपल्या लोकांना आणि आपल्या देशाला. का? कारण घाण खूप असते आपल्या देशात. घाण म्हणजे कचरा असेल,
त्याच्यामुळं आपल्या देशांना कोणी चांगलं म्हणत नाही, बाहेरच्या देशात म्हणतोय तुम्हाला. आता एक केस जो आपला कोण तो बिल गेट्सचा पीए का कोण होता, तो पण काहीतरी म्हणत होता की पुण्याविषयी, पुणे एकदम बकाले म्हणून असं काहीतरी बोलला तो. तर याला कारणीभूत कुठं ना कुठं नागरिकच आहेत, आपले नागरिक आहेत. कचरा टाकतील रोडवर, खड्डे खाणतील, कुठं मोठ्या मोठ्या गाड्या आणतील, त्याचा धूर सोडतील. लय अवघड आहे. म्हणजे सरकार पण तेवढंच जबाबदार आहे आणि आपली लोक पण तेवढीच जबाबदार आहेत. तर कॅनरा बँकेत आपलं खातं आहे. आता तिथं आलो होतो, अर्धा तासाच्या वर गेला. प्रत्येक जण येतोय तो स्कीम सांगतोय, आमच्या ह्याच्यात एवढे इन्व्हेस्ट करा, ते इन्व्हेस्ट करा. मी म्हणलं माझ्याकडे एवढे पैसे नाहीये. अक्षरशः मी म्हणलो बायकोला फोन करा माझ्या, तिचा नंबर दिला, मग तिला जास्त कळतं म्हणलं, नाही तर लय डोकं खात होते माझं. आता हेच बघा तुम्ही, 4 अकाउंट आहेत माझे कॅनरा बँकेत. एक माझं, माझ्या बायकोचं, एक माझं, माझ्या मुलीचं आणि 2 सुकन्या समृद्धीचे अकाउंट आहेत. तर आता परत पीपीएफ नावाचं एक काहीतरी गव्हर्नमेंटची स्कीम असते, काही पैसे भरायचे, कितीतरी व्याज भेटतं, तर ते परत चालू केलं. ते लोक नुसतं टार्गेट, यांना वरतून नुसतं टार्गेट दिलेलं आहे, सगळ्यांना टार्गेटच दिलेलं आहे, म्हणजे कम्प्लीट करा म्हणतात. त्यासाठी हे असे माझ्यासारखे बकरे पकडतात आणि टार्गेट कम्प्लीट करतात. ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या, आपलं काय सेव्हिंग होतंय. आता जातो, मुलीला घेतून जातो घरी. तर भावांनो, मी सकाळपासून नोटीस करतोय, म्हणजे जेव्हापासून लॉग इन केलं 9 वाजल्या 9:15 वाजल्यापासून, तर नोटीस केलंय की उबेरने रेट कमी केलेले आहेत. आता ते 15 रुपये 14 रुपये जसं ओलानी एक 15 दिवसा अगोदर केलं होतं, तसंच सेम आता सिच्युएशन उबेरने केलेली आहे. तर आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळं धंदा कमी होतो, त्याच्यामुळे हे लोक फायदा घेतात आपला, कमी पैशात काम करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता परत मीटरनी मोहीम चालू करणार आहेत लोक, कारण 14-15 रुपये ऑलरेडी 17 रुपये पर किलोमीटर जे आहे त्यांनी परवडत नाही आपल्याला. हे 14-15 रुपये कुठल्या हिशोबाने देतात? पहिल्यासारखी सिच्युएशन आहे का? कारण गॅस वाढलेला आहे, फिटरचे चार्जेस वाढले, स्पेअर पार्ट वाढले, सगळंच वाढलेलं आहे. लय अवघड आहे. 4 वाजता परत आलो होतो आणि आल्यापासून एक ऑफलाईन आणि 2 ओलाच्या ट्रिप मारलेल्या आहेत. तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, की बऱ्यापैकी म्हणजे चांगलं काम नाही झालं, पण चांगले काम म्हणजे किती, आजच्या घडीला रिक्षावर कमीत कमी 1,500 क्रॉस धंदा झाला पाहिजे. सीएनजी वगैरे सगळं जाऊन आपल्याला 1,000-1,200 रुपये सुटलेच पाहिजे, तेव्हा हा धंदा प्रॉफिट मध्ये राहील. कारण 600, 700, 800 रुपयात आहे ना प्रॉफिट मध्ये काहीच होत नाही. आणि 500, 600 धंदा करणाऱ्यांनी तर रिक्षा धंदा बंदच करावा. मी तर म्हणेन तुमच्याकडून नाही होणार, कारण महागाई एवढी वाढली, मुलाचं शिक्षण आहे, घरदार आहे, आपलं राशन पाणी आहे, मेडिकल आहे, आपला दवाखाना आहे बराच, आणि मुलांच्या फीज आहेत, घर भाडं आहे, कुणाला लाईट बिल आहे, बराच खर्च असतो. आणि तेवढ्या ह्याच्यात जर 600-700 रुपये प्रॉफिट भेटला, 20-21 हजार रुपये महिन्याचे होत्यात, समजा 20,000 पकडा, पण तेवढ्या ह्याच्यात घर चालत नाही, लय कट टू कट चालतं. तुम्हाला महिना घर चालवायला फक्त कमीत कमी 31,000 रुपये हातात पाहिजे. म्हणजे समजा तुमची पगारच 30,000 रुपये पाहिजे असं पकडा, तर तुम्ही काही ठीकठाक सगळं जाऊन तुम्हाला म्हणजे 3-4 हजार 5,000 रुपये तुम्ही सेव्ह करू शकता, वाचू शकता. जर वाचू शकत नाही, सेव्ह करू शकत नाही, तर हा धंदा काहीच कामाचा नाहीये. आणि रिक्षाचा धंदा इथून पुढे तर लयच अवघड होणार आहे, कारण कॉम्पिटिशन वाढली, परमिट अजून आहे तर कॉम्पिटिशन वाढलेली आहे. पहिली एक ट्रिप उचलायला 2-3 होते, आता एक ट्रिप उचलायला 10 जण आहेत रिक्षावाले. समजा एका कस्टमरने आपल्याला हात केला, आपण थांबलो, तर आपल्या पाठीमागून अजून एक येतो, आपण कस्टमरला 80 सांगितले, ते म्हणतो 60च द्या मला. तर असा सीन आहे, असा धंदा आहे. तर रिक्षा धंद्यात यायचा असेल तर विचार करून या. रिक्षा धंदाच काय, कॅबचा धंदा पण असंच झालेला आहे. कॅब आता मी पहाटे बघतो, लोक अक्षरशः येलो नंबर प्लेटच्या गाड्या उभ्या असतात त्यांच्या, लोकांना कसं परवडतं? अरे भावांनो, तुम्हाला पार्किंगचा खर्च 100-150 रुपये डेलीचा आहे. विचार करा, मग तुम्ही गाडी थांबवून ठेवताय आणि तुम्ही किती नुकसानमध्ये आहात. तर तुमच्याकडून जर होणार असेल तरच कॅब, नाही तर रिक्षा घ्या. रिक्षा तरी मॅनेज करता येईल, पण कॅबचं खूपच अवघड आहे. 16-17 हजार रुपये हप्ता 4-4, 5-5 वर्ष भरायचं म्हणजे काय तोंडचं काम नाहीये. तर
कॅब लाईन म्हणजे टॅक्सी लाईन आणि रिक्षा लाईन काही होणार नाही. कोणाचं होणार तुम्हाला सांगतो, ज्यांचे हप्ते क्लिअर आहेत त्यांचं घर चालू शकतं. पण इथून पुढे जर तुम्ही रिक्षा धंद्यात येणार, हप्ते भरणार, कॅबच्या धंद्यात येणार, हप्ते भरणार, काहीच होणार नाही तुमचं. लय अवघड राहील. तर फायनली आपण आता पॅकअप करतोय. आल्यापासून आपण जवळजवळ 4 वाजता आलो, 9 वाजलेत आणि 5 तासात जवळजवळ 600 ते 700 रुपये फक्त काम झालेलं आहे. आणि सकाळी झालं होतं 600 रुपयाचं, म्हणजे 1300-1350 रुपये, 1400 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे. सीएनजी आपण आज काहीच भरलेला नाहीये. 2 कांड्या सीएनजी आहे, तो सकाळी पहाटे भरावा लागेल. तर सीएनजीचे आपण काढूया 200 रुपये साईडला, कारण गॅस आहे ऑलरेडी अजून भरपूर. तर 1400 रुपयाचं काम झालेलं आहे. आपल्याला 1001 रुपये तरी प्रॉफिट घेतलेला आहे आपण समजूया. पण एवढ्या ह्याच्यात काहीच होत नाही. तुम्हाला कमीत कमी 1,500 रुपये धंदा पाहिजेलच रोजचा क्रॉस. तर एवढा धंदा झाल्याशिवाय काहीच नाही उपयोग. तर जिकडं तिकडं बघावं ना, गाड्या लावलेल्या आहेत आमच्या गल्लीत. जाऊ द्या. तर भेटूया आपण आजच्या ब्लॉग मध्ये. एवढंच. उद्या भेटूया आणि चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया उद्या. आज एवढंच. जय महाराष्ट्र.